श्री स्वामी समर्थ. धनु राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते नवीन अनुभव घेऊन येणार आहे? करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील का? आर्थिक अडचणी कमी होऊन धनलाभाचे योग निर्माण होतील का? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि या संपूर्ण आठवड्यात तुमच्या नशिबाची साथ कितपत मिळणार आहे? चला तर मग जाणून घेऊया धनु राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा धनु राशीच्या व्यक्तींसाठी उत्साह, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता वाढेल आणि अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. मनामध्ये नवीन योजना तयार होती आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही अधिक मेहनत घ्याल. या आठवड्यात नशिबाची साथ तुलनेने चांगली मिळेल. काही अचानक घडणाऱ्या घटना तुमच्या जीवनाला नवीन दिशा देऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या विचारांना महत्त्व देतील. काही नवीन व्यक्तींशी ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही महत्त्वाची भूमिका निभावाल. मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये अति आत्मविश्वास दाखवणे टाळावे. संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास अनेक अडचणी सहज दूर होतील. आठवड्याच्या शेवटी एखादी शुभवार्ता किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा आणि नवीन संधींचा राहणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमचा उत्साही आणि स्पष्टवक्तेपणाचा स्वभाव सहकाऱ्यांवर चांगला प्रभाव टाकेल. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. मुलाखती किंवा चर्चांमध्ये आत्मविश्वास वाढलेला दिसेल. मात्र घाईघाईने निर्णय घेणे टाळा. प्रत्येक संधीचा नीट विचार करून पुढे जाणे आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन व्यवहार मिळू शकतात. प्रवासाशी संबंधित व्यवसाय, शिक्षण, मीडिया, मार्केटिंग किंवा ऑनलाईन क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळण्याचे संकेत आहेत. जुन्या अडकलेल्या कामांमध्ये गती येईल. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्टता ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी पूर्ण तपासणी करा. आठवड्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा व्यवहार यशस्वी होऊ शकतो. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा सुधारणा करणारा ठरेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना अतिरिक्त कमाईचे मार्ग मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मात्र या आठवड्यात खर्च देखील वाढू शकतो. घरातील गरजा, प्रवास किंवा वैयक्तिक आवडींवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक राहील. कोणालाही विचार न करता पैसे उधार देणे टाळा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. शेअर संकेत किंवा नवीन आर्थिक योजना यामध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या आठवड्यात बचतीवर भर दिल्यास भविष्यात फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक स्थिर वाटू लागेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात आनंदी आणि सकारात्मक राहील. घरातील सदस्यांशी संबंध अधिक मजबूत होतील. काही जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. तुमच्या विनोदी आणि उत्साही स्वभावामुळे घरातील वातावरण हलके-फुलके राहील. कुटुंबासोबत एखादा छोटा कार्यक्रम किंवा प्रवास ठरू शकतो. नातेवाईकांकडून शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मात्र काही वेळा स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळे बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आईवडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा रोमॅन्टिक आणि भावनिक राहणार आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊ शकतात. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. काही नातेसंबंध पुढच्या टप्प्यावर जाण्याचे संकेत आहेत. मात्र अति अपेक्षा ठेवणे टाळा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून सहकार्य आणि भावनिक आधार मिळेल. काही जोडपी भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीमधून प्रेमाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि प्रेरणादायी राहील. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक संधी मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची मदत उपयुक्त ठरेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. मात्र सोशल मीडिया आणि मित्रपरिवारामुळे अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो. वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. सातत्य आणि मेहनतीमुळे अपेक्षित यश मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्य.
आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मध्यम राहू शकतो. कामाचा ताण आणि सतत धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. पचनाशी संबंधित समस्या, गुडघेदुखी किंवा झोपेची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. योग, व्यायाम आणि नियमित दिनचर्या यामुळे आरोग्यात सुधारणा होईल. वेळेवर आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. तेलकट आणि जंक फूड कमी करावे. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि सकारात्मक विचार उपयुक्त ठरतील. आठवड्याच्या शेवटी तब्येत सुधारल्याचे जाणवेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिक गोष्टींकडे तुमची ओढ वाढेल. देवपूजा, मंत्रजप आणि धार्मिक कार्यामध्ये मन रमू शकते. काही व्यक्तींना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळू शकते. श्री स्वामी समर्थ किंवा भगवान विष्णूचे नामस्मरण केल्याने मानसिक शांतता मिळेल. आध्यात्मिक विचारांमुळे मनातील नकारात्मकता दूर होईल. काही वेळ स्वतःसाठी काढून आत्मचिंतन केल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. आठवड्याच्या शेवटी एखादा सकारात्मक अनुभव आत्मविश्वास वाढवेल. प्रवासाच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल राहील. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणामुळे प्रवास घडू शकतो. काही प्रवास अचानक ठरतील, पण ते फायदेशीर ठरतील. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळखी होतील आणि भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी धार्मिक किंवा आनंददायी प्रवास मानसिक शांतता आणि नवीन ऊर्जा देईल. एकूण धनुराशीसाठी हा आठवडा प्रगती, उत्साह आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा काळ असून आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष देणे गरजेचे राहील. आध्यात्मिक विचारांमुळे मन शांत राहील आणि आठवड्याच्या शेवटी एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा नवीन आशा, सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीची संधी घेऊन येणारा ठरणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल आणि अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्यास सुरुवात होईल. करिअर आणि व्यवसायामध्ये तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. काही नवीन संधी अचानक समोर येऊ शकतात, ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत परिस्थिती हळूहळू सुधारेल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात नात्यांमध्ये अधिक विश्वास आणि आपुलकी निर्माण होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनत आणि सातत्य टिकवून ठेवण्याचा राहील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे असले तरी सकारात्मक दिनचर्या आणि नियमित व्यायाम यामुळे ऊर्जा टिकून राहील. आध्यात्मिक विचार आणि देवावरील श्रद्धा मनाला शांतता देईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी, प्रवास किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. एकूणच संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक आणि समाधान देणारा ठरेल. धन्यवाद.